हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे छान म्हणजे खूप स्पेशल दिवस आहेच आणि त्याच्याबरोबर खरंच आनंद देणारा हा एक दिवस आहे. तो म्हणजे आज आमच्या घरी ए सी आला. ए सी तर उन्हाळा म्हणजे आता कसं उन्हाळा 3 महिने असतोच, पण हा मे महिनाच होता, तो लास्ट असतो आणि आता मे महिना झाला की पावसाळा सुरू होतो. पण आमच्या घरात कसं ए सी होता, पण तो जरा खराब झाल्यामुळे आम्ही तो दिला आणि हा नवीन ए सी घेतला. तर कुठलीही वस्तू असो ती आपल्या घरात आली तर ती लक्ष्मीच असते आणि त्याच्या स्वरूपात त्यांना हळदी कुंकू आणि अक्षता फूल वाहून त्यांची पूजा करायची असते आणि आपल्या घरात त्यांचं स्वागत करायचं असतं. तर बारीक गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो त्यांची पूजा करणं हे जरुरीचंच असतं. तर मी त्याचप्रमाणे आता ए सीची पूजा करते. स्वास्तिक त्यांनी काढलंच होतं, पण मी हळद कुंकू आणि अक्षता वाहून छान पूजा करते. आलं म्हणलं. हां, धन्यवाद. अशीच एक एक वस्तू घरामध्ये येऊ दे. सगळ्यात वस्तू आहे देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहू दे. हे ह्याच्यासाठी मी चालू केलं. तर आज आहे आमचा स्पेशल दिवस म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर अशीच मी सकाळीच आता माझी सगळी कामं आटपली आहेत, जेवण आता करून झालंय. तर बघूया संध्याकाळी काय प्रोग्राम. नेहमीसारखंच आमचं सिम्पल आणि स्वीट्स आणि शॉर्टमध्येच असतं आमचं ॲनिव्हर्सरी म्हणा, बड्डे म्हणा. तर त्याचप्रमाणे आम्ही ह्या वेळेस सुद्धा असंच करणार आहे. तर बघू संध्याकाळचा काय प्रोग्राम ठरतोय. पण आता कामं झाली आहेत तर मी ॲनिव्हर्सरी आहे म्हणून छान अशी साडी घातली. आईने पण साडी छान घातली आणि छान म्हणजे चांगल्याच दिवशी ए सी सुद्धा आला आहे आणि ए सी दुपारी आला, तुम्ही बघितलं सगळं फिटिंग वगैरे केले. आणि होता आमचा पहिला ए सी, तर तो जरा खराब झाला होता, त्याच्यामुळे आम्ही आता नवीन ए सी घेतलाय. तर ती गोष्ट सुद्धा चांगल्याच दिवशी आली आणि आपल्या घरात कोणतीही नवीन वस्तू आली तर खूप छान आनंदच वाटतो त्या गोष्टींचा. तर आई माझ्याकडे होतीच राहिला, तर त्याच्यामुळे आई म्हणाली की तुम्हाला ओवळते. तर बड्डेच्या दिवशी ॲनिव्हर्सरी म्हणा ओवळलं जातं. तर आता आई आम्हाला दोघांना ओवाळते. तर मोठ्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी सतत राहिलाच पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझं नशीब चांगलं आहे की माझी आई माझ्यासोबत होती म्हणून मला आशीर्वाद मिळाला. तिचा आशीर्वाद तर सतत मुलांच्या पाठीशी असतोच म्हणा. तर आता छान तिने ओवाळते आणि खूप मला त्याचं खरंच खूप मोठं म्हणजे गिफ्ट आहे ते आईचं मला मिळालं असंच समजेल. कारण आई ही खरंच खूप महत्त्वाची असते. म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. त्यामुळे खरंच आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आपण असण्याचा. तर तिचे आशीर्वाद खरंच मला लाभले, याचं मला खरंच सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालं आहे. हे आर्याने आम्हा दोघांना ग्रीटिंग कार्ड दिले आणि तिने हातानेच बनवले. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मा अँड पप्पा, आय लव्ह यू बोथ. आणि असं बदामाचं हे चिकटवले कटिंग करून आणि ह्याच्या आतमध्ये हे असं फुलाचं गुच्छ घरातच तयार केलं आहे तिने. आणि इथे लिहिले मे 2005ला आमचं लग्न झालं होतं. तर 5 असं म्हणजे हे सगळं असं तिने वेगळ्या टाईपचं तयार केले ग्रीटिंग आणि घरात केले. तर हे खरं म्हणजे मनापासून जे काही करतं ना किंवा आपलं मूल, तर तेच खूप आपल्यासाठी मोठं आहे. तर हेच मला खूप छान वाटलं. ग्रीटिंग कार्ड तिने बनवलं आहे आणि फुलाचं गुच्छ खूप छान बनवलं आहे तिने, बघा. तर दोघांना तिने असं ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे. छान आहे. आणि
तर आता आम्ही निघालोय आणि डिनर आम्ही हॉटेलमध्ये करणार आहोत. तिथेच सेलिब्रेट करू. छोटासा केक आणू. तर आमच्या जवळपासच्याच हिरानंदानीला हे हॉटेल आहे, तिथे आम्ही चाललोय. आजची ज्या हॉटेलमध्ये आता आम्ही आलोय, पोचलो. आमचं ठरलेलं हॉटेल आहे हे अचिजा आणि मला त्यांची अरेंजमेंट खूप आवडते. तिथे खूप छान आहे जागा. तर चला आतमध्ये जाऊया. आता आम्ही पोचलो. आम्ही स्टार्टर मागवलंय, सूप मागवलंय, पापड मागवलंय. सूप मागवलं आणि मी काय कापड मागवलं आणि असंच बसलोय फोटो काढत. बसले. छोटंसं हो मस्त आणलंय हो. ते येतात काय बसलं एक स्पून दे ना बॉस. स्पून असो दे. आमचं ठरलेलं आणि फेवरेट मंचुरियन सूप. जेवणामध्ये मागवलंय तंदुरी रोटी, कोल्हापुरी व्हेज, डाळ तडका आणि भात, स्टीम राईस.
चल मम्मी रिक्षा आता आम्ही चाललो. चला. तर अशा प्रकारे आमचा आजचा स्पेशल दिवस म्हणजे लग्नाचा ॲनिव्हर्सरी होती आणि छान अशी शॉर्ट आणि स्वीट साजरी केली. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.